36 साइज चेस्ट साइज, स्लीव्स कटिंग आहे, मेगा स्लीव्स। हे बघा असं फोल्ड करायचं आहे क्रॉस, पूर्ण कापडाचं क्रॉस भागाला आपला स्लीव्ज मेजरमेंट येत आहे असं। तर हे मेजरमेंट असं येते बघा या प्रकारे। एकच स्लीव्ज आहे आता हे, कापड असं डबल येणार आहे, 4 घ्यायचं, अर्धा इंचच वाढ, कारण आपल्याला इथं फोल्डिंगला काहीच येणार नाही, हे हाय तसं ॲज इट इज येणार आहे, इथं काहीच फोल्डिंग असं काही नाही आहे, जोडून फक्त फिटिंग करायचं असतं। मग आता हे 4 आहे, ह्याचं कॅप हाईट 2 घेऊया। आता कॅप हाईट कमी आल्यामुळं राऊंड माप पण वाढत आहे, 8.5 आता स्लीव्सचं राऊंड माप, मुंडा जे राऊंड असते ना त्याला जे राऊंड असं बसतंय ते मेजरमेंट असतंय हे 8.5, हे 9.5 आणि दंडघेर आहे 6.5, 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घेऊया, 1.5 इंच म्हणलं तरी 8 येणार आहे। त्या प्रकारे मेजरमेंट झालेला आहे, कट पण करून दाखवतो। एक पीस उचलून डबल मुंडा आकारचं हे समोरचं कट करून घ्यायचं आहे। बघा ह्या प्रकारे एक स्लीव्ज निघालेलं आहे, अजून एक दुसरं परत वेगळं करावं लागणार आहे। हे असंच इथे एक मोठी टीप टाकून जॉईंट करून फिटिंग करून घ्यायचं आहे।